विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमरावतीतल्या शेगाव रहाटगाव परिसरातील नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढत आक्रमक आंदोलन केलं। गेल्या 2 वर्षांपासून नळाद्वारे अनियमित पाणीपुरवठा होत असून याबाबत तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते धीरज बारबुद्धे यांनी केलं। परिसरात कधीही नळाचं पाणी येतं, त्यामुळे नागरिकांना दररोजच्या कामात अडथळा येतो। ठराविक वेळ नसल्यामुळे लोक वेळेवर कामावर जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना त्रास होतो। हे असं पुढे चालू देणार नाही। संतप्त नागरिकांनी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। अखेर प्रशासनानं पाणी पुरवठ्याचा निश्चित वेळ देण्याचं लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या मोर्चामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। 950 लोकांना बाधित करत असेल तर त्याची पूर्णपणे जबाबदारी हे जीवन प्राधिकरणची आहे। ती जबाबदारी जीवन प्राधिकरणनं घ्यावी। आणि यांच्यासोबत बोलताना बरेचदा यांचा एक शब्दप्रयोग ठरलेला असतो की आम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नाही, आमच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय पोहोचावा लागेल। आता वरिष्ठांकडे पोहोचायला वर्ष किती लागतील? 1.5 वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे। म्हणून आज आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे। या सगळ्या महिलांनी हा पवित्रा घेतलेला आहे। जर या समस्येवर तोडगा निघाला नाही तर आम्ही हे घागर आंदोलन इथून कंटिन्यू ठेवू। मग इथं हे 2 दिवस चालेल, 8 दिवस चालेल की महिनाभर चालेल, याची निश्चिती राहणार नाही। आणि याच्या पाठीमागे ही लोकांची संख्या अशीच वाढत राहील। याची सर्वस्वी जबाबदारी ही लेवरकर साहेब, अविनाशी साहेब आणि यांच्या वरिष्ठांची असेल।